नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आजची। आज लक्षात घ्या, लाडक्या बहिणींचे पैसे जे आलेले आहेत त्याच्यामध्ये बँकेने पैसे कापले होते, त्या बँकेवरती कारवाई करण्याचे आदेश आता अजित तटकरे मॅडम दिलेले आहे आणि त्यांनी 3 ते 4 अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या सगळ्यांना पण करायच्या आहेत आणि बँकांनाही 3 ते 4 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत। त्यामुळे काय काय सांगितलं आहे बँकांना आणि आपल्या जे काही माता भगिनी आहेत त्यांना, याच्यासाठी त्यांनी एक शिबिर सुद्धा आयोजन केलेलं आहे। ते सगळं त्यांना आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे। ज्या माता भगिनींना अजून पैसे मिळालेले नाहीत किंवा ज्या माता भगिनींचे पैसे बँकेने कापलेले आहेत, अशा सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, कारण त्यांना त्याचे पैसे हे मिळणार आहेत या तारखेपर्यंत। ह्या सगळ्या डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, आपण हे सगळं पुराव्यासहित पाहणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करा, घंटीचं बटन आहे तिथं घंटीचं बटन दाबा आणि आपलं जसं जसं व्हिडिओ आपण टाकत जाईल तसं म्हणजे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काल 1 तारखेला सुद्धा पैसे आलेले आहेत। भरपूर जणांचे पैसे आलेले आहेत। काही जणांचे आज सकाळी येणार होते असे म्हणत होते, पण आज आलेले नाही, कारण आज 2 ऑक्टोबर आहे, आज बँकेला सुट्टी आहे। परंतु शिबिराचं आयोजन आजपासून एक केलेलं आहे। ते कोणतं आहे आणि बँकेनं कोणती, आता तुम्हाला बँकेला काय करता येणार आहे तुमच्यासाठी किंवा तुम्ही आता बँकेपर्यंत काय करू शकता, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, त्यांनी कालच सांगितलं की लाडक्या बहिणींचे कोणीही 1 रुपया सुद्धा कोणत्याही बँकांना असू द्या, ती गव्हर्नमेंट बँक असू द्या, नाहीतर पोस्ट ऑफिस असू द्या, नाहीतर तुमचे प्रायव्हेट बँक असू द्या, नाहीतर ते सहकारी कुठलीही बँक असू द्या, कुठल्याही बँकेनं 1ही रुपया कापायचा नाहीये, असे आदेश आपल्या अजित तटकरे मॅडम यांनी दिलेले आहेत। महिला आणि बालविकास मंत्री तुम्हाला तर माहितीच आहेत, ज्यांच्याकडे हे माझी लाडकी बहीण योजनेचं खातं आहे, ह्या सगळ्या यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत। लक्षात घ्या, पुढं त्यांनी काय म्हणलंय, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे। दरमहा पात्र महिलांना देण्यात आहे। या लाभातून काही बँका मिनिमम बॅलन्स, ECS मॅन्डेटरी रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कापत राहतात। सेवा शुल्काच्या नावाखाली रक्कम कपात करणाऱ्या अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री अजित तटकरे यांनी मंगळवारी दिलेली आहे। लक्षात घ्या, यांनी महत्त्वाची अशी एक बातमी दिलेली आहे की बाबा कोणीही कोणतीही बँक कुठल्याही रिझन खाली मिनिमम बॅलन्स असू द्या, क्रेडिट कार्ड असू द्या, चेकबुक असू द्या, पासबुक असू द्या, तुमचं काय असेल ते असू द्या, अमका डमका काही का असं ना, त्याच्याविषयी कोणीही लाडक्या बहीण योजनेचे पैसे कापणार नाहीये। जर कोणी कापलं तर खबरदार त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, तीही शिस्तीत। लक्षात घ्या, अजित तटकरे मॅडम यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राष्ट्रीय आढावा बैठक घेतली। या बैठकीत बोलताना तटकरे यांनी काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसल्याचा लाभ मिळत नाही असंही सांगितलं। लक्षात घ्या, हे बरोबर आहे। मी पण काल चेक केलं, ज्यांनी माझ्याकडून फॉर्म भरला होता किंवा ज्यांचा मी त्यांच्या मोबाईलवरच फॉर्म भरला होता, तर त्यांचं आधार सीडिंग मी आज चेक केलं मित्रांनो, तर आधार सीडिंग तिथं नाहीये, त्यांचं सरळ आधार सीडिंग नाहीये आणि त्याच्यामुळं अजून त्यांच्याकडे पैसे आले नाहीत। तर त्यांचा मी सांगितलं की उद्या जाऊन तुम्ही बँकेमध्ये आधार सीडिंग करून घ्या, त्याच्यामुळं पण नाही आलेले आणि हा कारण खरंच बरोबर आहे। पुढचं लक्षात घ्या, आता ज्यांचा आधार सीडिंग नाहीये आता त्यांनी काय करायचं, किंवा ज्यांचा आधार सीडिंग आहे तरी पण त्यांनी काय करायचं, लक्षात घ्या। याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी। लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांनी मदतनीसला सांगितलं आहे की प्रत्येक ग्रामपंचायत असू द्या, तुमचं वार्ड असू द्या, तुमच्या वार्डात जी काय असेल ते तुमच्या ग्रामपंचायतमध्ये असेल, त्याच्यामध्ये जी काही मदतनीस आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्यांना घरोघरी जाऊन 2 ते 7 तारखेमध्ये प्रत्येकाचं स्टेटस चेक करायला सांगितलं की कोणाला पैसे मिळाले आहेत, कोणाला मिळाले नाहीयेत, ज्यांना मिळाले नाही त्यांचं आधार सीडिंग आहे का हे चेक करायला लावलंय। आधार सीडिंग जर ओके असेल तर पुढचं त्यांना लगेच तिथं यादी तयार करायला लावलेली आहे, म्हणजे ती पुढे यादी जाऊन लगेच त्यांना जे काही पेमेंट आहे ते देण्यात येईल। आणि ज्यांचं आधार सीडिंग नाहीये किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांचं फॉर्ममध्ये प्रॉब्लेम असतील, त्यांना तिथंच मदत करायला लावलेली आहे। लक्षात आलं, त्यामुळं 2 ते 7 या तारखेमध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर तुमच्या अंगणवाडी सेविकाला जाऊन तुम्ही भेटू शकता किंवा मदतनीस असतील त्यांना सुद्धा जाऊन तुम्ही इथं भेटू शकता। बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात। बँकेची काही तुमच्या असू द्या, आता बँकमध्ये तुम्ही काही पैसे असू द्या किंवा पैसे नाही आलेले, अप्रूव्ड फॉर्म आहे, तरी पण तुम्ही एकदा जाऊन बँकेमध्ये तुम्ही चौकशी करू शकता। अशा सूचना बैठकीत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी दिलेले आहेत। कोणते आहेत आपल्या, तर ते अजित तटकरे मॅडम आहेत। लक्षात घ्या,
याच्यातच एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे। काही अशी व्यक्ती आहेत ज्यांनी या लाडकी बहीण योजनेचे याच्यावरती पैसे खाल्लेले आहेत आणि त्यांना काय आदेश दिलेले आहेत बघा, का त्यांना सुद्धा काही मोठे इथं गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषाचा आधार क्रमांक खाते क्रमांक दिले गेल्यानं पुरुषाच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत। याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रावर हे अर्ज भरले गेलेले त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तटकरे मॅडम यांनी दिलेले आहेत। लक्षात घ्या, तुम्ही म्हणत होता की इतके दिवस आता तुम्ही महिलांनाच आहे, परंतु हे कुठेतरी आपण एक ड्रॉबॅक म्हणू शकतो ऍप्लिकेशनचा किंवा व्हेरिफिकेशनचा सुद्धा, कारण सरळ सरळ इथं पुरुषांच्या बँकेचे आधार नंबर दिलेले आहेत, तिथं आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला कळायला पाहिजे होतं की हा कुणाचा आधार नंबर आहे, तुम्ही चेक केलेला नाहीये म्हणजे व्हेरिफिकेशनच्या टायमाला, आणि पुरुषाच्या बँकमध्ये पैसे गेलेले आहेत। हे पण कधी कळलं, ज्यावेळेस सगळे पुरुष एकत्र आले त्यावेळेस कळलं। जर प्रत्येकाला व्यवस्थित जर पैसे आले असते आणि त्या म्हणजे त्या चालकाविरुद्ध जर चालकाने जर पैसे खाल्ले नसते तर ह्या पुरुषांच्या नावावर पैसे आले असते, बरोबर। हा कुठंतरी आपण म्हणू शकतो ह्या व्यवस्थापनेचा सुद्धा दोष आहे, कारण तुम्ही आधार चेक कसं काय केलं नाही। आधार चेक जर तुम्ही करत आहात तर मग आधार चेक करताना तुम्हाला हे कसं कळलं नाही की पुरुषाचंच अकाउंट आहे, बरोबर। पुरुषाच्या अकाउंटवर तर तुम्ही पैसे पुरुषाने भरणार, समजा एखाद्याने भरायचं, चोरी करायची ठरवलं तर तो करतोच, परंतु जर तुमचं व्हेरिफिकेशन स्ट्रॉंग असेल तर ते पुढे व्हेरीफाय व्हायला नाही पाहिजे होतं आणि पैसे सुद्धा बँकेत यायला नाही पाहिजे होते, बरोबर। हे कुठंतरी सुद्धा जे काही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं तिथे सुद्धा थोडासा हलगर्जी पण आपल्याला दिसून आला। त्यामुळं याच्यामध्ये सगळ्यांनाच कारवाई होणार आहे, ज्यांनी हे फॉर्म भरले म्हणजे जे हे फॉर्म भरले आणि ज्यांचे पैसे खाल्ले गेले आणि जे हे असं करतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश तटकरे मॅडम यांनी सुद्धा दिलेले आहेत। पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 महिलांची नोंदणी झाली असून 1,87,00,000 पात्र महिलांना लाभ देण्यात आलेला आहे। उर्वरित अर्जांची पडताळणी तातडीने करून घ्यावी अशाही सूचना आदित्य तटकरे मॅडम यांनी बैठकीत दिलेल्या आहेत। या बैठकीला महिला बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी संबंधित अधिकारी उपस्थित होते। लक्षात घ्या, जे काही 1,87,00,000 पात्र महिला आहेत त्यांना पैसे हे येणारच आहेत। आज येतील, उद्या येतील, परवा येतील, आज काय येणार नाही, आज सुट्टी आहे, बघू आता काय होतंय ते। उर्वरित अर्जांची पडताळणी, आता जे काही आता हे बघा अशी चोरी झालेली आहे त्यामुळे यांची बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन स्ट्रॉंग चालू झालेलं आहे। कोणाकोणाला पैसे पाठवले त्यांचे सुद्धा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चालू आहे, कारण पुरुषाच्या नावाखाली जर पैसे पाठवले जात आहेत हे कुठं कुठं उघडकीला येत आहे, कुठं कुठं नाही आहे, असं चोरी सगळीकडे होऊ शकते, त्यासाठी त्यांची पडताळणी चालू आहे आणि लवकर सगळी पडताळणी करून त्यांना दिवाळीचा बोनस सुद्धा 3,000 रुपये इथं द्यायला सांगितलेला आहे। आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 हप्त्यांचे पैसे त्यांना 10 ऑक्टोबरच्या आत जमा करायला सांगितलेले आहेत। सगळे जे काही आचारसंहिता आहे त्याच्या अगोदर सगळे पैसे, दिवाळी बोनस हे सगळं त्यांना देण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळं आता तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही मांडू शकता, ज्यांना पैसे भेटले त्यांनी कमेंटमध्ये सांगा किती मिळाले आणि कारण